देशामध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा गोंधळ हा सुरूच आहे। मात्र दुसरीकडे इतर एअरलाइन्सच्या कंपन्यांकडून लूट केली जात आहे। मुंबईहून दिल्लीला जाण्याचे विमान तिकीट हे 5,000 ते 8,000 पर्यंत असते। मात्र इंडिगो एअरलाइन्सची विमान सेवा बंद असल्याने इतर एअरलाइन्सचे दर तब्बल 50 ते 60,000 पर्यंत पोहोचलेत। यामुळे एअरलाइन्सकडून विमान प्रवाशांची लूट होत असल्याचं समोर आलंय। यावर नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटलंय की इतर विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी दर वाढवू नये। मात्र याकडे या एअरलाइन्स कंपन्या दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान विमान कंपन्यांकडून प्रवाशांची कशा प्रकारे लूट होते त्या संदर्भातला तपशील जाणून घेऊयात। माझे सहकारी विलास या संदर्भात माहिती देतील। धन्यवाद श्रेयस। आणि खरं तर विमान प्रवास हा कशासाठी ओळखला जातो? विमान प्रवास ओळखला जातो वेगवान प्रवासाच्यासाठी, वक्तशीरपणासाठी। पण आज हाच विमान प्रवास मात्र अनेकांना भुर्दंड बसवणारा, मानसिक त्रास देणारा ठरतोय। आणि या संकटाच्या काळात इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द झाल्या, त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट सुरू झालेली आहे। ही कशी सुरू झाली आपण बघतोय। मुंबई आणि दिल्ली या विमान प्रवासासाठी जिथं 7 ते 8,000 इतकं भाडं असायचं आतापर्यंत, पण ते 23,594, 24,277, 29,316 बघा हे कसं वाढत चाललेलं आहे। आणि अगदी 36,223 इतकं सुद्धा ते भाडं गेलेलं आहे। ह्या वेगवेगळ्या फ्लाइट्स आहेत आणि एअर इंडियानं हे भाव वाढवलेले आहेत। आणि आपल्याला कल्पना आहे की ताण पडलेला आहे, पण ताण पडलेला असताना सुद्धा याच्यात सुद्धा आपलं उखळ पांढर करून घेण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे। म्हणजे 36,000, 46,000 बघा 50,000 पर्यंत हे भाव वाढलेले आहेत। म्हणजे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना खरं तर आधीच वेळेचा खोळंबा, पण दुसऱ्या बाजूला आर्थिक भुर्दंड सुद्धा सहन करावा लागतोय। 50,943 म्हणजे 51,000 पर्यंत हे गेलेलं आहे। आता हे झालं मुंबई दिल्ली। मुंबई आणि कोलकात्याच्या दरम्यान काय परिस्थिती आहे ती सुद्धा जाणून घेऊया आपण की कोलकात्याला जाण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची मागणी केली जाते आणि हे भाव रेट जे आहेत, तिकिटाचे दर जे आहेत ते सुद्धा प्रचंड वाढलेले आहेत। आता ही फ्लाइट इंडिगोची फ्लाइट दाखवते, स्पाइस जेटनं सुद्धा पैसे वाढवलेले आहेत। स्पाइस जेटनं 39,045 रुपयापर्यंत हे रेट वाढवलेले आहेत, तिकिटाचे दर वाढलेत। इथं तर एअर इंडियानं 55,406 इतके रेट वाढलेले आहेत। हे आपण दाखवलं कुठलं, मुंबई ते कोलकाता या दरम्यान प्रवास करण्यासाठी आता जवळपास 56,000 रुपये इतके पैसे मोजावे लागत आहेत। जे मुंबई दिल्लीसाठी, जे मुंबई कोलकातासाठी आहे। आता हे इतर शहरांमधली काय परिस्थिती आहे ती बघूया आपण। बँगलोर बघूया। तर बँगलोरला जर जायचं झालं तर आता 23,368 रुपये इतके पैसे मोजावे लागत आहेत प्रवाशांना। एका बाजूला वेळेचा तर अपव्यय झालेलाच आहे, तासनतास वाट पाहावी लागते। पण जर आता जायचं असेल त्या ठिकाणी इतर कंपन्यांनी पैसे वाढवल्यामुळे मोठी आर्थिक भुर्दंड सहन करण्याची तयारी सुद्धा प्रवाशांना ठेवावी लागते। एक प्रकारची सामान्य प्रवाशांची ही लूट आहे आणि जवळपास 57,060 रुपयांपर्यंत मुंबई ते बँगलोर या प्रवासासाठी प्रवाशांना मोजावे लागत आहेत। त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा लुटण्याचं काम या विमान कंपन्यांकडून होतं। इतर विमान कंपन्यांनी मात्र आपलं उखळ पांढर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हा सगळा जो गोंधळ निर्माण झालेला आहे, इंडिगोच्या मध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हा प्रश्न निर्माण झाला। नवीन रोस्टर आलं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला। पण सरकारनं तातडीने याच्यावरती हस्तक्षेप करून अशा प्रकारे जो भुर्दंड बसतोय प्रवाशांना, जी लूट केली जाते ती थांबवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे।
श्रेयस बघितलं आपण ही पाहिलं कशा परिस्थिती काय. प्रकारे इथे प्रवाशांची लूट केली जाते. संधी साधूपणा हा एका कंपन्यांकडून वेगवेगळ्या केला जातोय. या संदर्भातले आणखी काही अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आमचे प्रतिनिधी संकेत वरक या संदर्भात अपडेट देतील. संकेत, काय अपडेट आहेत?